नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्यापैकी अनेकांना कधी जेवणामध्ये बदल झाला, तेलकट तिखट तळलेल्या गोष्टी खाण्यामध्ये आल्या तर पित्ताचा त्रास होत असतो आणि ह्या प्रत्येक त्रासाच्या वेळेला अनेक जण पित्ताच्या गोळीचा आधार घेतात। अशी पित्ताची गोळी घेतल्यामुळे तो त्रास लगेच कमी होतो आणि मग प्रत्येक वेळी असा त्रास झाला की ती पित्ताची गोळी आपण खातोच, गोळीची सवय लागायला लागते। पण ही गोळीची सवय, पित्ताचं औषध वारंवार घेण्याची सवय आपल्या आरोग्याला घातक ठरते का? हे घेणं चुकीचं आहे की बरोबर? ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शोधायचे। पित्तावरच्या औषधाला अँटॅसिड असं म्हटलं जातं आणि ह्याचे एकूण 3 प्रकार पडतात। एक आहे ते ॲल्युमिनियम बेस्ड, दुसरा आहे मॅग्नेशियम बेस्ड आणि तिसरा आहे कॅल्शियम कार्बोनेट बेस्ड। प्रकार तिन्ही वेगळे असले तरी सुद्धा तिन्हीचं काम एकच आहे, ते म्हणजेच पोटामध्ये पचनसंस्थेमध्ये जी ऍसिडिटी वाढलेली असते त्याला न्यूट्रल करणं। अशी ऍसिडिटी ज्यावेळेला न्यूट्रल होते तेव्हा त्या व्यक्तीला जी पित्ताची जळजळ, मळमळ, तक्रारी होत असतात त्या आपसुकच लवकर कमी होतात। पण हे झालं अँटॅसिडचा शोध लागल्यानंतर। त्याच्या अगोदर असे त्रास कमी होण्यासाठी अनेक विविध उपाय केले जायचे। आयुर्वेदामध्ये त्यासाठी ज्येष्ठ मध, आवळा, त्रिफळा वापरायला सांगितलाय। काही ठिकाणी गेरूचा वापर सुद्धा करायला सांगितलाय। त्याचबरोबर सुमेरियन संस्कृतीमध्ये सुद्धा दुधामध्ये पेपरमिंट मिक्स करून त्याचा वापर पित्ताची तीव्रता कमी करण्यासाठी केला जायचा। 1887 साली जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सुद्धा पपयाचा पावडरचा वापर करून एक डायजेस्टिव्ह ज्यूस बनवलं होतं आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो असा दावा केला होता आणि त्यामुळे खरंच पित्ताच्या तक्रारी कमी सुद्धा व्हायच्या। पण खऱ्या अर्थानं अँटॅसिडची सुरुवात झाली 1928 साली। 1928 साली सर जेम्स हार्वे हे एक फार्मासिस्ट होते, सायंटिस्ट होते। त्यांनी त्यांच्या घरामध्येच वापरायसाठी पित्ताचं एक औषध बनवलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं टुम्स। आता हे जे टुम्स नावाचं औषध होतं त्याला खऱ्या अर्थानं 1930 साली जनमान्यता मिळाली। ज्या वेळेला हार्वेनी ह्या औषधाचा वापर सुरू केला, घरामध्ये त्यांना त्याचा चांगला रिझल्ट बघायला मिळाला, त्यावेळेला त्यांनी इतर लोकांच्या मध्ये सुद्धा तेच औषध वापरून बघितलं। ज्या वेळेला त्याचा खरंच चांगला उपयोग होतो हे लक्षात आलं तेव्हा एक कंपनी पुढे आली, त्यांनी त्या औषधाचं कमर्शियल बेसिसवरती उत्पादन सुरू केलं आणि त्यावेळेला टुम्स हे नाव खऱ्या अर्थानं सगळीकडे प्रचलित झालं। एकूण फार्मास्युटिकल मार्केटचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अँटॅसिडचा खप सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येतो आणि हा खप जास्त असण्याची सुद्धा काही कारणं आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अँटॅसिड घेतल्यानंतर पित्ताच्या तक्रारी लगेच कमी होतात, त्यामुळं त्याचा खप वाढलेला आहे। त्याचबरोबर ही औषधं कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय ओव्हर दी काउंटर म्हणजेच पटकन मेडिकल स्टोअरवरती मिळतात, त्याला कुठलीही प्रिस्क्रिप्शनची गरज पडत नाही, म्हणून सुद्धा त्याचा खूप जास्त खप आपल्याला दिसून येतो। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या मध्ये गैरसमज आहे की ही औषधं कुठल्याही पद्धतीचा धोका आरोग्याला करत नाहीत आणि म्हणून लोक अगदी बिनधास्त अशा अँटॅसिड सेवन करत राहतात। गेल्या अनेक वर्षांच्या मध्ये ह्या अँटॅसिड वरती विविध संशोधन झाले आणि मग त्याच्यातून खरंच काही धोका आहे का नाही हे जेव्हा बघण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेला लक्षात आलं की अशा पद्धतीचे अँटॅसिड हे 1-2दा सेवन केले म्हणून काही प्राणघातक ठरतात अशी गोष्ट नाही, पण जर ह्याचं वारंवार सेवन केलं तर मात्र आपल्या आरोग्याला त्याचे अनेक विपरीत परिणाम होतात आणि ते विपरीत परिणाम नेमके कुठले होतात तेच आपल्याला बघायचे आहे। सगळ्यात महत्त्वाचा विपरीत परिणाम अशा अँटॅसिडमुळे होतो तो म्हणजे रिबाउंड ऍसिडिटी। म्हणजे होतं काय तर पित्तावरची गोळी खाल्ल्यामुळे शरीरातली वाढलेली ऍसिडिटी कमी होते आणि ज्या वेळेला आपण ही गोळी खायचं बंद करतो त्यावेळेला मात्र ही वाढलेली ऍसिडिटी कमी झाल्यामुळं शरीराला त्याला पुन्हा बॅलन्स करण्यासाठी शरीर पुन्हा जास्त प्रमाणात ऍसिडिटी निर्माण करतं। म्हणजेच काय तर एकदा गोळीचा असर संपला की शरीर दुप्पट क्षमतेने ऍसिडिटी निर्माण करायला लागतं आणि मग त्या व्यक्तीला वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो आणि मग गोळी खाल्याशिवाय पर्याय राहत। आपल्या शरीरामध्ये जी ऍसिडिटी असते त्याचा वापर आपल्या आहारी पदार्थांच्या मधून विटॅमिन, मिनरल सारखी पोषक तत्व शोषून घेण्यासाठी होत असतो। पण वारंवार पित्ताची गोळी घेतल्यामुळे ही ऍसिडिटी कमी होते आणि मग आहारी पदार्थांच्या मधून पोषक तत्व शोषून घेणं पचन संस्थेला खूप अवघड जातं आणि त्यामुळेच मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न
व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ह्यांची कमतरता त्या व्यक्तीला व्हायला लागते. आपण पचन संस्थेच्या तक्रारी कमी करण्यासाठी जरी अँटासिड घेत असलो तरी सुद्धा काही वेळेला ॲल्युमिनियम बेस्ड अँटासिड जर वारंवार घेण्यात आले तर त्या व्यक्तीला मलबद्धतेला म्हणजेच कॉन्स्टिपेशनला सामोरं जावं लागतं. आणि जे लोक मॅग्नेशियम बेस्ड अँटासिड घेतात त्यांना वारंवार लूज मोशन्स म्हणजेच जुलाब होण्याच्या तक्रारीला सामोरं जावं लागतं. थोडक्यात काय तर पचन संस्थेच्या तक्रारी कमी व्हायचं बाजूलाच राहतं, उलट जास्त तक्रारी वारंवार पित्ताच्या गोळी घेतल्यामुळे होऊ शकतात. हे जे अँटासिड असतात ह्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असे जे घटक आहेत ते घटक जर आपण सारखी ही औषधं घेतली तर रक्तामध्ये वाढायला लागतात. मग वाढलेले हेच घटक किडनीमध्ये, हृदयामध्ये, त्याचबरोबर फुफ्फुसांच्यामध्ये साचायला सुरुवात होते आणि मग यामुळे किडनीमध्ये किडनी स्टोन तयार होतात. हृदयामध्ये सुद्धा कधी कधी कॅल्शियम जर साचायला लागलं तर हृदयावरती सुद्धा ताण येतो, BP वाढायला लागतो आणि फुफ्फुसांच्या मध्ये अशा पद्धतीचे जर कॅल्शियम जर साचायला लागलं तर फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि श्वसनाची गती सुद्धा बिघडायला लागते. वारंवार अँटासिड घेतल्यामुळे शरीरातली कॅल्शियम आणि फॉस्फेटची पातळी वाढायला लागते आणि मग शरीर ह्याला बॅलन्स करण्यासाठी हे कॅल्शियम, फॉस्फेट किंवा इतरही व्हायटल सॉल्ट्सला शरीरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. ह्यालाच फ्लशिंग आउट ऑफ व्हायटल सॉल्ट्स असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं कॅल्शियम बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या शरीरातील हाडांच्या मधले कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि मग हाडं ठिसूळ व्हायला लागतात. ह्यालाच ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. आणि मग अशा व्यक्तींच्या मध्ये अगदी थोड्याशा आघातानं सुद्धा फ्रॅक्चर व्हायच्या तक्रारी वाढायला लागतात. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे सगळे घटक आपण ह्यांना इलेक्ट्रोलाइट म्हणून ओळखतो. आता ज्या वेळेला अशा पद्धतीचे अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट आपल्या शरीरात जात असतात त्यावेळेला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स तयार होतो. म्हणजेच आपण वरून ही औषधं किंवा हे घटक पोटामध्ये टाकतो आणि शरीर त्याला बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि मग ह्यामुळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स शरीरामध्ये तयार होतो आणि मग ह्यामुळं आपल्या स्नायूंची ताकद कमी पडते. कधी कधी स्नायूंच्या मध्ये थरथर जाणवायला लागते. स्नायूंच्या ज्या कोऑर्डिनेटेड मुवमेंट्स होतात त्या कमी व्हायला लागतात. अनेक वेळा तर नसांच्या मधून संदेशांचं जे आदान प्रदान होत असतं त्याच्यावरती सुद्धा याचा विपरीत परिणाम बघायला मिळतो. पचन संस्थेमध्ये जे ऍसिडिक नेचर असतं त्याचा आपल्याला फायदा सुद्धा असतो. त्यामुळं जे अनावश्यक बॅक्टेरियाज आपल्या पोटामध्ये वाढत असतात ते त्याच ठिकाणी मारून टाकले जातात. पण ज्यावेळेला अशी ऍसिडिटी कमी होते त्यावेळेला मात्र अशा अनावश्यक बॅक्टेरियांना एक फेवरेबल कंडिशन, अनुकूल वातावरण आपल्या पचन संस्थेमध्ये तयार होतं आणि त्यांची वाढ सुरू होते आणि साहजिकच मग पचनाच्या तक्रारी, अमेबिक डिसेंट्री सारख्या तक्रारी आपल्याला सहन कराव्या लागतात. अनेक लोकांना असं वाटतं की आपण कुठलीही गोळी जर घेत असो त्याच्याबरोबर पित्ताचं औषधही घ्यायलाच पाहिजे. बऱ्याच वेळेला ते त्याच्याबद्दल वैद्यकीय सल्ला सुद्धा घेत नाहीत आणि मग अशामुळे होतं काय तर जी औषधं ऍसिडिक बेस असतात त्या औषधांचा जर आपण अँटासिड त्यांच्या बरोबर घेतले तर त्या औषधांचं जे पचन व्हायला पाहिजे, शोषण व्हायला पाहिजे ते कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळे त्या औषधांचा शरीरावरती पाहिजे तितका प्रभाव आपल्याला दिसत नाही. तर ह्याच्या नेमकं उलट काही औषधांचं जे शोषण आपल्या शरीरामध्ये होत असतं ते अँटासिडच्या प्रभावामुळे खूप जास्त व्हायला लागतं आणि मग त्याच्यामुळे त्या औषधांचा अनावश्यक जास्तीचा प्रभाव सुद्धा बघायला मिळू शकतो. आता वरती जे आपण विपरीत परिणाम बघितले त्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा विपरीत परिणाम म्हणजेच अँटासिडमुळे होणारा मास्किंग इफेक्ट. बऱ्याच वेळा होतं काय तर उलटी, जळजळ, मळमळ किंवा पित्ताच्या ज्या तक्रारी असतात त्या अनेक वेळेला इतरही आजारांच्यामुळे होत असतात. म्हणजेच किडनी आहे, यकृत आहे, हृदय आहे, ह्यांच्या तक्रारी असतील तरीही ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. पण आपण जर ह्याच तक्रारीला फक्त पित्ताची तक्रार असं समजलं आणि त्याच्यासाठी पित्तावरची गोळी घेतली तर ह्या तक्रारी दिसणारी लक्षणं तर कमी होतात पण त्याच्या मागचे जे आजार होतो त्या आजारांचं निदान होऊ शकत नाही आणि त्यामुळं असे आजार नंतर बळावू शकतात. बऱ्याच वेळेला तर ज्या वेळेला हार्ट अटॅक येत असतो त्यावेळेला छातीमध्ये जळजळ होणे, दुखणं ह्या तक्रारी असतात आणि अशा वेळेला ती फक्त पित्ताचीच तक्रार आहे हे समजून जर पित्तावरचं औषध घेतलं तर ही तक्रार तात्पुरत्या स्वरूपात दाबली जाते पण अशामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो आणि तो निदानाशिवाय राहिल्यामुळं प्राणघातक ठरू शकतो. आता वरती जे आपण विपरीत परिणाम बघितलेले आहेत
ह्याच्यातून आपल्याला एवढं तर कळालंय की वारंवार अँटॅसिड खाणं हे आपल्या आरोग्याला अजिबात चांगलं नाही. पण तरी सुद्धा पित्ताचे त्रास झाले की आपला हात त्या गोळीकडे जातोच. मग आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला आपल्या सवयींच्या मध्ये आपल्याला खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या मध्ये बदल करायला पाहिजे. जागरण करत असेल तर ते कमी करायला पाहिजे. ताणतणाव होत असेल तर ते सुद्धा कमी करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पित्ताचे त्रास होणार नाहीत आणि पुन्हा आपल्याला गोळीवरती अवलंबून राहावं लागणार नाही. आणि तरी सुद्धा जर तुम्हाला असे त्रास होत असतील तर तुम्ही अशी पित्तावरची गोळी घेत असताना थांबा, परत एकदा त्याची गरज आहे का विचार करा आणि शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानेच अशी औषधं घ्या, जेणेकरून ह्याच्यामुळे होणारे त्रास आपल्याला कमीत कमी होतील. आपल्या अवतीभोवती सुद्धा असे अनेक लोक असतील जे विनाकारण सवय म्हणून पित्तावरची औषधं खात असतील. त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित त्यांची सुद्धा सवय बंद व्हायला ह्याच्यातून मदत होईल. आणि असेच कंटेंट, अशीच माहिती जर परत बघायची असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.